मी श्री कोले आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही काल बघितली आपल्या द्रोणगिरी आईची पालखी कशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून एन्जॉय केला। तसेच आज आहे आपल्या जसकार म्हणजेच रत्नेश्वरी आईची पालखी आहे जसकारला। तर आपण जाऊ आणि तुम्हाला पण मी या व्हिडिओमध्ये दाखवेन इथली पालखी कशी असते आणि पुरणमधील सर्वात मोठी पालखी असते जसकारची। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि उद्या आहे शांतेश्वरी आईची शेवामध्ये पालखी आहे। तर आपण हे दोन ब्लॉक एकत्र करू, जसकारचा शेव्याचा म्हणजे रत्नेश्वरी आईचा आणि शांतेश्वरी आईचा ब्लॉग एकत्र करून एकच व्हिडिओ टाकू। तर मित्रांनो, शांतेश्वरी आईची आपल्याला एक मस्त माहिती दिलेली आहे अतुल दादा यांच्या वायफने, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। शेवटपर्यंत बघा, खूप छान माहिती दिलेली आहे। तर आता आपण डायरेक्ट तयारी करू आणि डायरेक्ट तुम्हाला आता मंदिराकडेच भेटू। मासाची रत्नुबाई आईची पालखी लाखामंदी, मासाची रत्नुबाई आईची पालखी लाखामंदी। आता आपण आलेलो देवळाच्या पाठीमागं आणि आपली पालखी निघाली होती आणि आपण लेट झालोय पालखीमध्ये। पालखी आपली निघाली, आता पालखी निघाली, मी तुम्हाला दाखवीन पालखी आणि जराशी आपण थोडी जत्रा फिरू आणि आपले सगळे सर्व मित्र आहेत तिथे। चालता गो वाटे चालता चालता, आई मी थांबलो वाटेवरी गो, थांबलो वाटेवरी। औचित नंदर माझी गेली गो, औचित नंदर माझी गेली, रत्नू आईचे देवलावरी गो, आईचे देवलावरी, रत्नू आईचे देवलावरी गो, आईचे देवलावरी। चैता मासाची रत्नुबाई आईची पालखी लाखामंदी। आता आपण पाया पाडायला आलेलो आहोत रत्नेश्वरी माऊलीच्या आणि आपल्याला भेटलेल्या हार्दिकची दिदी। तर जत्रा कशी वाटली? रत्नेश्वरीला आलेलो आहे दर्शनासाठी आणि आपल्या गावातली मंडळी पण आहे इथे। आणि आता आपला थोड्याच वेळात दर्शन होईल आणि तुम्हाला पालखी पण दाखवेन कशा प्रकारे होते आणि एकदम एन्जॉय भरभरते पालखी। आणि आपला मोहित ब्लॉगर पण आहे इथं। आणि कालची द्रोणगिरीची पालखी कशी झाली? फुल मजा केली, फुल मजा। आणि चला आता आपला ब्लॉग बघायला भेटेलच करंजाचा पोली। मासाची रत्नुबाई आईची पालखी लाखामंदी, चैता मासाची रत्नुबाई आईची पालखी लाखामंदी। चांदीची पालखी मानानं फिरतय जसखार गावामंदी, चांदीची पालखी मानानं फिरतय जसखार गावामंदी, जसखार गावामंदी। मित्रांनो, आपल्याला पालखीमध्ये भेटलेले आहेत दादा, तुमचं नाव काय आणि तुमचं वाईफ? तर आपली रत्नुबाईची पालखी कशी वाटली तुम्हाला? आणि तुम्ही बघू शकता एकदम फुल क्राऊड आहे।
आणि आता आपण आलो या पाळण्यात आलटी पलटी हे बघा आलटी पलटी पाळणा. आणि आपले 2 मित्र वरती गेलेत, तुम्हाला दाखवते आले का ते. आलटी पलटी. शांतेश्वरीच्या इथं आणि पालखी निघालेली आहे. तुम्हाला आता मी पालखीमधला व्ह्यू दाखवते. आपल्याला लेट झालाय थोडा, सर्व इथे लेटच होते. आणि आपल्यासोबत आहे आपला मित्र वेदांत. काला दिसता थोडा, समजून घ्या. पालखी आता तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते. पालखी निघलेली आहे. आम्हाला थोडा उशीर झालाय, तर चला आता पालखी दाखवते तुम्हाला शांतेश्वरीची. आता आपण आलोय शांतेश्वरीच्या मंदिरात पाया पडण्यासाठी. आणि हे दुसरा दिवस आहे आणि आज कोण गर्दी नाही, काल फुल चिक्कार गर्दी होती. आणि इथं कोंबडा सजवलेला आहे एकदम मस्त. तर मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे गावातला व्यंकटेश पण आहे, आपल्या गावातला भजन पण करतं. आणि आपली शेवेतली जत्रा कशी वाटली तुला? एक नंबर, एकदम भारी. आपल्या द्रोणगिरी देवीची पण कालच आपली पालखी झाली, देवळामध्ये पोहोचली. आज थेट आम्ही उठून पालखी पोहोचून डायरेक्ट सेवा गावामध्ये. तुम्हाला काही भजन लागला, श्री अष्टविनायक भजन मंडळ करंजा सुरती, आपला सिडी कोली आपला ब्लॉग आहे ना, याला नक्की आपल्या मित्राला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पण कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटते. लय भारी असतात भावाचा व्हिडिओ. तुम्ही प्रणित कोलीला बघता उरण करंजेकरवर, पण आपला दुसरा एक मित्र आहे सिडी कोली, हा आपल्यासाठी खूप मेहनत घेते. तो पण नक्की त्याला आवर्जून बघा त्याचा व्हिडिओ आणि काय काय वाटते ते नक्की सांगा, व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा. चला धन्यवाद व्यंकटेश, आपल्याला एकदम सपोर्ट केल्याबद्दल. जत्रा बघून